हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आता आपल्याला जबरदस्त असे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं तर आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की कृष्णा आणि दुष्यंत हे कृष्णाच्या माहेरी गेलेले असतात आणि आता तिथे गेल्याच्या नंतर दुष्यंतला पूजाचं खरं रूप कळालेलं असतं आणि त्यानंतर आता बाळजाबाई ह्या दुष्यंतसमोर पूजाचा प्रस्ताव जेव्हा ठेवतात की तुझं पूजावर प्रेम होतं, मग तू पूजाबरोबर लग्न करू शकतोस, अजूनही कृष्णाचं काय करायचं ते मी बघते। त्यावेळी दुष्यंत कृष्णाला पत्नी म्हणून बाळजाबाईंसमोर स्वीकारतो। आता नेमकं सगळं कसं घडतं, काय घडतं हे जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथपर्यंत पाहिलं होतं की दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजण कृष्णाच्या माहेरी गेलेले होते आणि कृष्णाच्या माहेरी गेल्याच्या नंतर दुष्यंतला हे कळालं होतं की पूजा किती खोटारडी आहे। पूजाने कशा पद्धतीने त्याची प्रत्येक वेळी फसवणूक केली, कसं तिने त्याला खोटं सांगितलं की तिचे आईवडील युरोपमध्ये राहतात आणि तिचे आईवडील खूप मोठे व्यापारी आहेत वगैरे सगळं आता ते खोटं होतं हे दुष्यंतला कळून चुकलेलं असतं। पण आता कृष्णाला जर हे सगळं सांगितलं तर कृष्णाला या गोष्टींचा त्रास होईल ही गोष्ट दुष्यंतला माहीत असते, त्यामुळे दुष्यंत कृष्णाला काही सांगत नाही। तर आता इथे सावित्री ही विचार करू लागते की नाही, काहीही झालं तरी आता प्रयत्न मलासुद्धा करावे लागतील, कारण पूजा जे काही प्रयत्न करायला लागल्या ते सगळे प्रयत्न फसत चाललेले आहेत आणि काहीही झालं तरी मला माझ्या लेकीला रांगडे पाटलांच्या वाड्यामध्ये नांदताना पाहायचं आहे। मग त्यासाठी अगदी मला काहीही करावं लागलं तरी माझी तयारी आहे। आता मीच जरा पुढाकार घ्यायला हवा आणि जाऊन बाळजाबाईंबरोबर बोलायला हवं असा विचार सावित्री करते आणि मग सावित्री ही आता घरातनं बाहेर पडत असते। भक्ती तिला कुठं जातेस आई असं विचारते सुद्धा, पण आता सावित्री ही भक्तीला सांगते, भक्ते नसत्या चौकशा करत जाऊ नको, तुला किती वेळा सांगितलं आहे बाहेर जाणाऱ्या माणसाला असं अडवू नये आणि विचारू तर बिलकुल नाही की तो कुठं चालला आहे म्हणून, पण नाही तुला सुधारता येणार नाही ना, त्या झिपरीबरोबर एवढे दिवस राहिलीस म्हणून तिच्यासारखीच वात्रट झाली आहेस तू, कधी बी काय बी बोलावं तुला कळत नाही। त्यावर ती म्हणते, आई अगं मी फक्त कुठं जायला लागले असं एवढंच विचारलं होतं। त्यावर सावित्री म्हणते, म्हणलं नवं नको विचारू म्हणून। मग आता ती घरातनं बाहेर पडते आणि म्हणत असते, आज काय बी झालं तरी मी बाळजाबाईसनी गाठणार आणि त्यासनी सांगणार नाही तर पटवून देणार की त्यांच्यासाठी ती औदशी कृष्णा नाही तर माझी लेक, माझी पूजा कशी योग्य सून आहे ते। आज बाळजाबाई ह्या माझ्या पूजीला सून म्हणून स्वीकारणार म्हणजे स्वीकारणारच असा विचार करूनच आता ती घरातनं बाहेर पडलेली असते। मग आता पहिले तर ती लक्षात घेते की बाळजाबाई जेव्हा बाहेर पडत्याल तेव्हाच मला बाळजाबाईसनी गाठावं लागेल आणि त्यांच्याशी बोलावं लागेल। जर थेट बंगल्यावर गेलो तर तिथं कोण नाही कोणतरी आमच्यामध्ये असणारच, ती मैनावती सततच मध्ये असते आणि जर आमच्या दोघींमधलं बोलणं इतर कुठं बी बाहेर पडलं तर सगळ्याची गडबड होऊन जाईल, त्यामुळं आमच्या दोघीतलं बोलणं कुणी बी ऐकायला नको। म्हणून मग ती बाळजाबाईला प्रवासात एखाद्या गाठायचं असं ठरवते आणि मग बाळजाबाई एका महत्त्वाच्या कामाला जाताना ती बाळजाबाईंच्या गाडीमुळे येते, गाडी थांबवते आणि मला महत्त्वाचं बोलायचं आहे असं सांगते। त्यावर बाळजाबाई म्हणतात, हे बघ तुला जे काही महत्त्वाचं बोलायचं असेल की नाही ते सगळं नंतर, पण आता आम्ही एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडलो आहे आणि आमच्याजवळ अजिबातच वेळ वाया घालवण्यासाठी वेळ नाही आहे, आम्हाला घाई आहे, तू आधी सरक, आम्हाला जाऊ दे, नंतर आम्ही परत येताना परतीच्या प्रवासात तू आम्हाला गाठ आणि मग तुला जे काही बोलायचं असेल ते बोल, आत्ता आमच्याजवळ वेळ नाही आहे, सरक लवकर। एवढं बोलून बाळजाबाई ह्या तिच्यावरती चिडतात आणि पुन्हा तिला हेही सांगतात की पुन्हा आमच्या गाडीच्या समोर येण्याची ही अशी हिंमत करायची नाही। आज ड्रायव्हरनं गाडी थांबवली पण बाळजाबाई कुणासाठीच आणि कधीच थांबत नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची। तुला उडवून चिरडून पुढं जायला आम्हाला फार वेळ लागला नसता, समजलं नवं। त्याबरोबर आता सावित्री म्हणते, अहो होय की मला ते सगळं माहीतच आहे विहीनबाई, पण मला तुम्हासनी तुमच्याच फायद्याची एक गोष्ट सांगायची होती म्हणून एवढी हितपावतर आलो होतो, नाहीतर जर फक्त तुम्हाला भेटायचं असतं तर काय तुमच्या घरला येऊ शकलो नसतो होय। आता आपलं किती बी झालं काय बी झालं तरी नातं आहे, नात्यानं मी तुमच्या घरला येऊ शकतो। आता तुमचा फायदा म्हटल्याबरोबर बाळजाबाई थांबतात। मग आता लगेचच सावित्री म्हणायला लागते, बाळजाबाई हे तुम्हासनी बी ठावं आहे आणि संपूर्ण गावाला ठावं आहे की कृष्णाबरोबर लग्न करून दुष्यंत सरकार हे अजिबातच सुखात आणि खुश नाही आहेत।
दुष्यंत सरकारांनी झिपरीच्या गळ्यात. त्याबरोबर बाळजाबाई लगेचच सावित्रीकडे रागाने बघतात. तशी सावित्री म्हणते, म्हणजे आमच्या कृष्णीच्या गळ्यात कुठल्या परिस्थितीत मंगळसूत्र घातले आणि कुठल्या परिस्थितीत त्या दोघांचं लगीन झालं हे संपूर्ण गावानं पाहिलं आहे. त्यामुळं दुष्यंत सरकार किती टक्के खुश आहेत हे अख्ख्या गावालाच ठाव आहे. आणि त्यात मला तुम्हासनी जी गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे जर दुष्यंत सरकारच या लग्नात खुश नसत्याल तर मग या समजाचा काय उपयोग. त्यावर लगेचच मुद्द्याचं बोल, तू फापट पसारा लावू नको असं बाळजाबाई सावित्रीला म्हणतात. सावित्री म्हणते, वय मी मुद्द्यावरच येत होतो आता. आणि मग ती सांगायला लागते, हे बघा बाळजाबाई, ताकाला जाऊन गाडगं लपवावं ही आपली सवय नाही. तुमच्या लेकाला माझी पोर पूजी आवडते. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, काही येडी का खुळी तू? अगं लाज कशी वाटत नाही तुला हे असलं काहीतरी बोलताना? माझ्या लेकाचं त्या कृष्णाबरोबर लगीन झालं आहे आणि तू म्हणायला लागल्यास की माझ्या दुष्यंतला तुझी दुसरी पोर आवडते म्हणून? कसं शक्य आहे? आणि लक्षात ठेव, आमच्या दुष्यंतला एक पोरगी आवडायची, तिकडं तो जिथं राहायला होता शहरात तिकडं, पर त्या पोरीचं नाव पूजा नाही तर गौतमी होतं. तुला काय वाटायलं आहे माझा लेक माझ्याजवळ ह्या समजा बाबतीत बोलला नसेल वय? माझ्या लेकानं आज पावतर माझ्यापासून काय बी लपवलेलं नाही आहे. माझ्या लेकानं मला आधीच सांगितलं आहे त्या पोरीबद्दल समजं. त्यामुळं आता तू त्या पोरीच्या नावाचा उपयोग करून तुझ्या लेकीला रांगडे पाटलांच्या घरात घुसवण्यासाठी प्रयत्न करू नको. लाज कशी वाटत नाही गं तुला? माझ्या लेकाचं नाव घेऊन असं काहीतरी खोटं नाटं मलाच सांगताना तुला काय वाटलं मी तुझ्यावर विश्वास ठेवेन होय सावित्री? त्याबरोबर सावित्री म्हणते, बाळजाबाई, अहो मला ठाव होतं तुम्ही माझ्यावर विश्वास नाहीच ठेवायचात. शेवटी तुम्ही मोठी माणसं, तुम्हा मोठ्या माणसांसमोर आम्ही गरीब माणसं कायमच खोटी ठरत आलो आहे. तुमच्यासमोर आम्ही खरं बोलायलो आहे हे जर आम्हासनी पटवायचं असेल की नाही तर आम्हासनी कायमच पुराव्यानिशीच सगळ्या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. म्हणून आज म्या पुरावा घेऊन आलो आहे की म्या खोटं बोलत नाही आहे तर म्या खरं बोलायला लागलो आहे. 1 मिनटं थांबा फक्त. एवढं म्हणत सावित्री तिच्या मोबाईलमध्ये पूजा आणि दुष्यंतचा जो एकत्र फोटो असतो तो दाखवते आणि म्हणते, ही बघा, ही आहे माझी लेक पूजी, म्हणजेच तुमच्या दुष्यंतला जी ओळख सांगितली होती ती गौतमी. माझ्याच लेकीचं नाव गौतमी होतं. त्यामुळं आता म्या तुम्हासनी जे सांगायलो आहे तेच खरं आहे. दुष्यंत सरकारांचं आमच्या पूजीवर लई म्हणजे लई प्रेम होतं आणि तुमची इज्जत राखण्यासाठी, तुमची अब्रू राखण्यासाठी म्हणून त्यांनी फक्त त्या कृष्णीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं. पण आज बी दुष्यंत सरकारांचं आमच्या पूजीवरच लई म्हणजे लई प्रेम आहे. आमच्या पूजीशिवाय ते जगू शकत नाही असं त्यांनी आमच्या पूजीला सवतावून सांगितलं. आता तुमच्याशी बोलायला त्यासनी थोडी भीती वाटायला लागल्या म्हणून ते गप्प राहिलं. पण म्हणून मॅच विचार केला की मोठ्या माणसांनी शेवटी पुढाकार घ्यायला हरकत काय. म्हणून मग मी ठरवलं की म्या येऊन डायरेक्ट तुमच्याशी बोलणार. जे काय व्हायचं ते होऊन जाऊ दे. शेवटी माझ्यासाठी दुष्यंत सरकारांचा आनंद ह्यो समजात महत्त्वाचा. तुम्ही मला ओरडाल, बोलाल, 4 शब्द सुनवाल, पर तरी बी दुष्यंत सरकारांचं आणि माझ्या लेकीचं लगीन झालं तर त्यामुळं दुष्यंत सरकारांचं बी भलं होईल आणि माझ्या पूजीचं बी भलं होईल. आणि समजात महत्त्वाचं म्हणजे रांगडे पाटील कुटुंबियांना, रांगडे पाटील घराण्याला साजेशी आणि सोबेशी सून रांगडे पाटलांच्या घरात येईल. नाही म्हणजे ती कृष्णा तुमच्या घरासाठी सोबेशी साजेशी आहे का? तुम्ही तुमच्या मनाला विचारा. तुम्ही एवढ्या मोठ्या 5 गावांचा कारभार सांभाळता. त्यामुळं तुम्हासनी म्या समोरनं काही बी सांगायची गरज नाही. काय ना बाळजाबाई, लोक समोर बोलत नाही तो मागोरी चर्चा करतात आणि तुमच्याबद्दल कोण बी वाईट बोललेलं मला नाही खपत. म्हणून मग विचार केला सरळ आपलं आपणच तोंडावर खरं सांगावं आणि मोकळं व्हावं. तोंडावर आलेला राग कधी बी परवडला पण मागोरी आलेलं खोटं पण नाही. म्हणून मग म्या तुमच्याशी बोला आलो. अहो त्या कृष्णीला तुम्ही तुमच्या घरची सून करून घेतल्यापासनं गावात फक्त अशीच चर्चा आहे की दुष्यंत सरकारांमध्येच काहीतरी खोट असणार म्हणून दुष्यंत सरकारांनी ह्या असल्या पोरीबरोबर, गावठी पोरीबरोबर लगीन केलं. त्याबरोबर बाळजाबाई सावित्रीला म्हणतात, सावित्रे तोंड सांभाळून बोल, तोंडाला येईल ते बोलू नगस. त्याबरोबर सावित्री म्हणते, अहो असं म्या नाही, संपूर्ण गाव म्हणायलंय, मग म्या काय करणार? त्याबरोबर बाळजाबाई विचार करू लागतात की खरंच हिची पोरगी आहे ती सुद्धा दिसायला खरोखर खूप सुंदर आहे. बाळजाबाई हिचं शिक्षण किती असं सावित्रीला विचारतात. मग सावित्री तिचं शिक्षण सांगते. बाळजाबाई म्हणतात, संपूर्ण गावात, संपूर्ण पंचक्रोशीत एवढी भारी शिकलेली पोर कुणाची बी सून नाही आणि जर ही पोर मला सून म्हणून गावली तर माझं तर फायदा होईलच.
4 गावात माझा आणखी मान रुबाब सन्मान वाढेल, पण त्याबरोबर माझा दुष्यंत बी खुश होईल. मला माझ्या मानापेक्षा सन्मानापेक्षा माझ्या दुष्यंतचा आनंद कैक गुणापटींनी महत्त्वाचा आहे. आणि दुष्यंतनं माझ्यासाठीच त्या कृष्णीबरोबर लगीन केलं होतं. मग आता सावित्री बाळजाबाईंना म्हणते, काय हो बाळजाबाई, कुठं हरवलासा? त्यावर बाळजाबाई लगेचच सावित्रीला सांगतात, हे बघ सावित्रे, जर तू म्हणायल्यास ते समज खरं असेल, खरोखर माझ्या दुष्यंतला तुझी ती पोरगी, काय नाव घेतलंस तिचं, पूजी, ती आवडत असेल तर त्या कृष्णाचं काय करायचं ते समज म्या बघून घेईन. पण काय बी झालं तरी कृष्णा आणि दुष्यंतला वेगळं करून म्या पूजीला माझ्या घरची सून करून घेईनच. पर एक गोष्ट ध्यानात ठेवायची कायम, आपल्या दोघींमध्ये आता जे काही बोलणं झालं आहे ते फक्त आपल्या दोघींमध्येच ठेवायचं. एवढं बोलून आता बाळजाबाई ह्या पुढं निघून जातात आणि मग पुढे जाऊन त्यांचं जे काम असतं ते पूर्ण करून त्या जेव्हा घरी माघारी येतात तेव्हा सगळ्यात अगोदर त्या दुष्यंतला मोठमोठ्यानं हाका मारतात. आता दुष्यंतला बाळजाबाईने एवढ्या मोठमोठ्याने हाका मारलेलं बघून घरातला नोकर पुढे येतो आणि काय झालं बाळजाबाई असं विचारतो. बाळजाबाई म्हणत असतात, मी दुष्यंतच्या नावानं हाका मारायला लागलोय, दुष्यंत कुठं आहे, लवकरात लवकर दुष्यंतला बोलवा. त्याबरोबर लगेचच नोकर होकार देतो आणि तिकडनं दुष्यंतला बोलवायला जात असतो. इतक्यात दुष्यंतच तिकडे येतो आणि बाळजाबाईला म्हणायला लागतो, आई काय गं, काय झालं, एवढ्या मोठ्याने हाका का मारतेस, काही झालंय का, बोल ना. त्याबरोबर आता बाळजाबाई ह्या काही बोलत नसतात, त्या दुष्यंतकडे बघतच राहतात. दुष्यंत म्हणतो, आई काय झालंय, तुला कोणी काही बोललंय का, काही झालंय का, तू माझ्याशी का बोलत नाही आहेस, सांग ना मला. त्याबरोबर बाळजाबाई दुष्यंतला म्हणतात, दुष्यंत ये इथं माझ्याजवळ बस. त्याबरोबर दुष्यंत आता येतो आणि बाळजाबाईंच्या जवळ बसतो. मग आता बाळजाबाई ह्या लगेचच दुष्यंतला म्हणायला लागतात, दुष्यंत आजपर्यंत तू मागितलेली प्रत्येक गोष्ट म्या तुझ्यासमोर हजर केलेली आहे, बरोबर. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो आई, पण आज असं का विचारतेस. त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, मग मला सांग, तू माझ्याशी खोटं का बोललास आणि तू हे समज कशापायी केलंस. त्यावर दुष्यंत म्हणतो, आई तू कशाबद्दल बोलतेस. मग बाळजाबाई म्हणतात, मी स्पष्ट बोलते, मला सांग, तुझं प्रेम ज्या पोरीवर होतं तिचं नाव गौतमी, म्हणजेच त्या कृष्णाची धाकली बहीण पूजी, बरोबर ना. मग तू जर तुझं प्रेम त्या कृष्णाच्या धाकली बहिणीवर होतं तर तू त्या कृष्णीबरोबर लगीन कशापायी केलंस. अरे माझं शब्द राखण्यासाठी तू तुझ्या आयुष्याची माती का करून घेतली असले का, तुला कसं कळत नाही. अरे ती कृष्णी तुझ्यासाठी कुठल्याच पद्धतीनं योग्य नाही. उलट तू जी पोर निवडली होतीस की नाही पूजी, ती समद्या बाजूंनी बघितलं तर तुझ्यासाठी एक योग्य जोडीदार आहे. अरे त्या पोरीबरोबर जर तुझं लगीन झालं की नाही तर अख्ख्या गावातच नाही तर संपूर्ण पंचक्रोशीत आपल्याला किती मान येईल तुला ठावा आहे काय. आज पाव तर अख्ख्या पंचक्रोशीत एवढी सुंदर, सुशील, हुशार, गुणी सून कुणाला बी गावलेली नाही. ती दिसाया बी सुंदर आहे, उजवी आहे प्रत्येक गोष्टीत त्या कृष्णीपेक्षा. मग तरी बी तू तिच्याशी लग्न करायचं सोडून या कृष्णीबरोबर, या अडाणी पोरीबरोबर कशापायी लगीन केलंयस. दुष्यंत एक गोष्ट लक्षात ठेव, माझा मान राखण्यासाठी, माझं सबूत पुरा करण्यासाठी तुला स्वतःच्या जिंदगीचा खेळ करण्याची काही एक गरज नाही. त्या कृष्णीला कसं या घरातनं हकलवून लावायचं ते बरोबर म्या बघतो, तू ते समजा माझ्यावर सोड. फक्त तुझं पूजीवर प्रेम आहे नवं, मग तू तिच्याशी लग्न करायचं स्वप्न बघ. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, आई प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. काय बोलतेस तू, तुला तरी कळतंय का. आणि कोण पूजा, कोण गौतमी, मी अशा कुठल्याही मुलीला ओळखत नाही. तुला माहिती आहे का ती माझ्याबरोबर काय वागली येते. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे तू इतकं काऊन चिडायला लागलायस पण माझ्यावर. त्यावर दुष्यंत म्हणतो, सॉरी आय एम रिअली व्हेरी सॉरी आई, पण जेव्हा त्या मुलीचं नाव येतं ना तेव्हा मी असाच रिॲक्ट होतो आणि असाच रिॲक्ट होणार. तुला ठाऊक आहे का ती मुलगी काय वागली येते माझ्याबरोबर. नाही ना, मग ऐक, मी सांगतो तुला. ती मला 4 वर्षापूर्वी पुण्यामध्ये भेटली. तिने माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं, मला स्वतःची खोटी ओळख सांगितली, गौतमी केळकर, आणि तिचं खरं नाव आहे पूजा कोल्हापुरे. तिने सांगितलं की माझे वडील युरोपमध्ये खूप मोठे बिझनेसमन आहेत, माझे आईवडील युरोपमध्ये असतात, मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे आणि खऱ्या विश्वात जर बघायला गेलं तर ती कोल्हापूरची मुलगी आहे आणि तिला वडीलच नाही आहेत. तिचे वडील ती लहान असतानाच वारले. मग विचार कर ना, ती किती खोटं बोलली माझ्याबरोबर, कळतंय का तुला. आणि ती तसली खोटारडी मुलगी तुला आवडली सून म्हणून. एवढं तर काहीच नाही आहे. आमचा बॉस रहेजाबरोबर एक रात्र घालवली तिने. एका दुसऱ्या परपुरुषाबरोबर झोपून आलेली मुलगी तुला तुझी सून म्हणून चालणार आहे.
आणि ही कृष्णा ही सरळ साधी मुलगी आहे, जिने आजपर्यंत कुठल्या परपुरुषाकडे नजर वर करून सुद्धा पाहिलेलं नाही आहे. ती मुलगी जर तुझी सून आहे तर तुझा मान कमी होतो गावासमोर. ही अशी खोटारडी मुलगी जर तुझी सून झाली तर तुझा मान सन्मान पंचक्रोशीत वाढेल. पण कृष्णा जी प्रत्येक वेळी प्रत्येकाची मदत करते, प्रत्येक वेळी सगळ्यांच्या अडचणीत उभी राहते, सगळ्यांचं सगळं सांभाळते, सगळ्यांशी चांगलं वागते, मिळून मिसळून राहते, सगळ्यांची काळजी करते, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपण्याचा प्रयत्न करते, सगळ्यांचं ऐकून घेते, सगळ्यांचं मन जपण्याचा प्रयत्न करते, ती मुलगी जर तुझी सून आहे तर त्याने तुझा पंचक्रोशीत मान वाढत नाही का आई? नाही, तू सांग, तुला जर ती मुलगी सून म्हणून चालणार आहे का? बोल ना. त्यावर मग मात्र बाळजाबाई गप्प बसतात. तर इकडे कृष्णाला मात्र या सर्व गोष्टी माहीतच नसतात. कृष्णा ही खोलीत विचार करत असते की चला आज दुष्यंत सरकार बी पूजेला भेटून आल्यात. आता आज जरी पूजी दुष्यंत सरकारांबरोबर भरपूर बोललेली नसली तरीसुद्धा आता जेव्हा कधी दुष्यंत सरकारानं पूजी एकत्र येत्याल का नाही तेव्हा पूजी हळूहळू दुष्यंत सरकारांबरोबर बी बोलायला चालायला लागेल. आणि दुष्यंत सरकारांबरोबर तिची चांगली गट्टी जमली का म्हणजे ती माझ्याशी आईशी भक्तीशी बोलू शकत नाही आहे ते ती दुष्यंत सरकारांशी तरी बोलल आणि तिला आवडणाऱ्या पोराचं नाव सांगल. एक डाव का तिला कोण पोरगा आवडतो हे कळलं का नाही की मग म्या तर ताबडतोब तिच्या लग्नाच्या तयारीलाच लागन. आता तसं बी तिचं शिक्षण बी झालं आहे, 3-4 वर्ष नोकरी बी केली आहे तिनं आता चांगली. आता स्वतःच्या पायावर ती चांगली दांडकी उभी आहे. आता तिच्या लग्नाचा विचार करायच हवा, लग्नासाठी पैका गोळा करायला हवा. काय बी झालं, किती बी कर्ज घ्यावं लागलं, काढवड करावी लागली का नाही तरी बी म्या पूजीचं लगीन अगदी जोशात करणार, अगदी जोरात. पूजीला असं वाटायला हवं की माझं लगीन समद्यात भारी झालं, गावात असं कुणाचं भारी लगीन झालं नसेल असं लगीन लावून देणार मी माझ्या बहिणीचं. आणि तिला तिची पाठवणी करताना जे जे काही हवं आहे का नाही ते समद बी देणार. शेवटी तिला ह्या गोष्टीची खंत वाटता कामा नये का माझा बा नाही. जर माझा बा असता तर माझ्या बानं माझ्यासाठी हे केलं असतं आणि ते केलं असतं. मग ही गोष्ट कृष्णा भक्तीला कॉल करून सांगते की भक्ते, आपल्या पूजीनं एकदा का तिचं प्रेम कुणावर आहे हे आपल्या समजासनी सांगितलं का नाही का त्यानंतर मग म्या थांबणारच नाही बघ, म्या लागलीच तिच्या लग्नाच्या तयारीला लागणार आणि एवढ्या जोशात लगीन लावून देणार का नाही तिचं की असं लगीन अख्ख्या गावात कुणी लावलं नसेल बघ. आणि तुला एक गोष्ट सांगतो ती म्हणजे आपल्या पूजीला पाठवणी करताना आपण समद द्यायचं, समद तिच्या मनाप्रमाणे करायचं. म्हणजे तिला सोन्याचे दागिने, पैसे, कपडे, चपला, आपल्या पूजीला ज्या ज्या गोष्टींचं शौक आहेत की नाही त्या समद्या गोष्टी तिला भरपूर द्यायच्या. म्हणजे तिला अशा गोष्टीची खंत राहता कामा नये का आज माझा बा असता तर माझ्या बानं माझ्यासाठी हे समद केलं असतं, माझा बा नाही म्हणून मला ह्या गोष्टी मिळाल्या नाही अशी कुठली बी खंत आपल्या पूजीच्या मनात राहता कामा नये. तर दुसरीकडं दुष्यंत हा बाळजाबाईंना अगदी ठामपणे सांगतो, आई कृष्णाला आयुष्यभर साथ देण्याचं, 7 जन्म तिच्यासोबत राहण्याचं वचन दिलं आहे मी सप्तपदी फिरताना आणि रांगडे पाटील त्यांचा शब्द कधीच मागे फिरवत नाही. कृष्णा माझी बायको आहे आणि कायम तीच माझी बायको राहील. माझं कृष्णाबरोबर नातं जोडलं गेलं आहे आणि आयुष्यभर ते तसंच राहील. मी कधीच कृष्णाला अंतर देणार नाही. आता तीच माझी जीवनसाथी आहे आणि तीच माझी अर्धांगिनी आहे. समजलं तुला? मी कृष्णाला पत्नी म्हणून स्वीकारलं आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.